श्री दत्त लीलामृत एक सिद्ध ग्रंथ. दत्त भक्तांसाठी श्री दत्तप्रभूंचे एक वरदान. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये श्री गुरुचरित्र, श्री गुरु लीलामृत यासारखे मोठे ग्रंथ वाचणे सद्भक्तांना गैरसोयीचे होत आहे. वाचायची इच्छा आहे, परंतु रजा मिळत नाही, वेळ मिळत नाही. अशा अनेक अडचणींमुळे मोठे ग्रंथ वाचणे सद्भक्तांना शक्य होत नाही. आणि म्हणूनच श्री स्वामी समर्थांनी श्री स्वामी दत्तावधूतांना हा छोटासा ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली. श्री स्वामी दत्तावधूतांनी 5 अध्याय लिहिले. या 1 ते 5 अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ, श्री स्वामी नृसिंह सरस्वती व श्री अक्कलकोट स्वामी यांचे संक्षिप्त चरित्र वर्णन केले. येथे ग्रंथ समाप्त केला होता, परंतु श्री स्वामी समर्थांनी स्वप्नात येऊन ग्रंथ पुढे लिहिण्याची आज्ञा केली व श्री स्वामी चिदंबर दीक्षित, श्री महासिद्ध अल्लम प्रभू व श्री ब्रह्मेंद्र स्वामी यांची संक्षिप्त चरित्रे लिहिण्यास सांगितले. त्यामुळे हा ग्रंथ 9 अध्यायांचा झाला आहे. त्याचबरोबर हा ग्रंथ केवळ दत्त भक्तांसाठीच न राहता इतर सर्व सांप्रदायिकांना तसेच इतर धर्मांतील सद्भक्तांनाही उपयुक्त ठरणार आहे. या उपासनेस सुरुवात केल्यानंतर सात्विकतेने वागावे, कोणाची मने दुखवू नयेत, सर्वांशी प्रेमाने वागावे, समाजातील कुप्रथा, हुंडा घेणे, बळी देणे इत्यादी सोडून द्याव्यात, परोपकार व दानधर्म करावा व सर्वांचे आशीर्वाद घ्यावेत. ईश्वर भक्ती करून मिळविलेले पुण्य टिकवण्याची ही खरी गुरुकिल्ली आहे. श्री दत्त लीलामृत अध्याय 1. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्ज्वलं शान्तं नादविलीन चित्पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञै सनकादिभिः परिवृतं सिद्धेः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः. अत्रि अनुसूया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहूरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीजमंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसी नोहे दत्तमूर्ती. सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जणी जना सन्मार्ग दावूनी मोक्ष मार्गा लावित असे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत. त्यातील काही येथप्रत त्याचे कृपे वर्णितो. पिठापूर ग्रामात श्रीपाद श्रीवल्लभ अवतरत. श्री दत्ताचा असत मुख्य अवतार पूर्ण. कुरवपुरी येऊनी राहत रजकाते वरदान देत. म्हणती सुखी नराधिप पुढील जन्मात होई तू. तैसेची एका स्त्रिये प्रत वरदान श्री स्वामी देत. पुढील माझ्या अवतारात पुत्र होईन मी तुझा. श्रीपाद श्रीवल्लभ करुणासागर समर्थ अत्रि अनुसूयेचा दत्त नाना लीला दावित असे. उद्धारावया भक्तांप्रत अवतार घेती श्री दत्त. पुन्हा पुन्हा प्रकट होत पृथ्वी माझी अवधारा. एकाच समयी अनेक स्थानी अवतार घेती दत्त मुनी. जना सन्मार्ग दावुनी स्वये गुप्त राहती ते. श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात लीला श्रेणी केल्या अनंत. त्या सर्व श्री गुरुचरित्रात वर्णिल्या मनोहर असती हो. श्रीपाद श्रीवल्लभ स्मरण येथे फक्त केले आपण. श्री गुरुचरणी नमोन संक्षिप्त सारे पाहत असो. ओम दिगंबरा ओम दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्र जपाते तत्परा मना माझी ठेवावे. हे चिकरिता साधन
श्रीपाद श्रीवल्लभ दत्त प्रसन्न होऊनी देई वरदान, सर्व सुखाचे भक्तासी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत निरंजन दत्त, हे मंत्र अस्ति प्रसिद्ध श्री दत्त प्रसन्न करण्याचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय, हेही मंत्र अस्ति प्रसिद्ध श्री दत्त प्रसन्न करण्याचे. औदुंबर तळी बैसोनी स्मरावे दत्तासी एकमणी, श्री दत्तकृपा होवोनी सुख संपन्नता लाभतसे. श्री दत्त लीलामृत प्रथम अध्याय संपला येथ. श्री दत्तावधूत आपुले चित्त श्री दत्त चरणी वाहतसे. अध्याय पहिला समाप्त. ओवी संख्या 21. श्री दत्त चरणी समर्पित.